महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीने महावितरण कंपनीची 329 उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्यास तीव्र विरोध केला आहे। कोल्हापूरच्या जागृत जनतेच्या लढ्याला त्यामुळे बळ लाभले आहे। महावितरण कंपनीची 329 उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने देणारी कंपनीची निविदा क्रमांक CEDIST/FMS 2024-25/T01 तारीख 16/12/24 प्रसिद्ध झाली आहे। त्यानुसार उपकेंद्रे संचालन व देखभाल दुरुस्ती सुविधा व्यवस्थापन सेवा देणारी निविदा 6,000 लाख रुपयांची आहे। खाजगी ठेकेदारास मनुष्यबळ पुरवणे व देखभाल दुरुस्ती व संचालन करण्याचे हे टेंडर आहे। कृती समितीचा याला सक्त विरोध आहे। वास्तविक 1/4/2019 नंतरच्या सर्व केंद्राचा यंत्रचालकांची पदे मंजूर करण्याचे ठरले असताना अचानकपणे 329 उपकेंद्रे खाजगी ठेकेदाराला चालवण्यास देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का घेतला, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे। महावितरण कंपनीमध्ये सध्या मंजूर असलेली वर्ग 1 ते 4 या प्रवर्गातील 32,000च्या वर पदे रिक्त आहेत। असे असताना मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने पदे भरणे म्हणजे जनतेशी द्रोह करणे होय। तसेच खाजगी ठेकेदार आपली आलिशान कार्यालये कोणालाही न विचारता महावितरणच्या कार्यालयात थाटत आहेत। अर्थात त्याला वरचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही। तिला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार आहे। त्याचप्रमाणे अदानी कंपनीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे, तेही मोठ्या सक्तीने। त्यामागे जनतेवर सक्ती का केली जाते हे समजत नाही। या साऱ्यातून औद्योगिक शांती भंग पाहून जन आंदोलनाने या सरकारी दादागिरीला विरोध वाढत आहे। यामध्ये अदानीसाठी रेड कार्पेट घालण्याची भूमिका मोदींच्या पासून महाराष्ट्र सरकारची आहे। त्याला देवेंद्र फडणवीस यांची जी वेगळ्या प्रकारची दादागिरी सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना त्यांनी शक्तीपीठ मार्गासाठी सुद्धा जमिनी ॲक्वायर करण्याचं जे सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी मिंदे केलेले काही सुशिक्षित लोकसुद्धा आता त्याच्या रीला ओढायला लागलेत। या सगळ्यामागं महाराष्ट्राचे कोल्हापूर जिल्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्रींच्या नंतर हसन मुश्रीफ साहेबांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही। मला असं वाटतं की ते असोत किंवा भुदरगड तालुक्यातून आलेले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्टर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा यामध्ये लक्ष द्यावं आणि अदानीपेक्षा मतदारांच्या बाजूने जनतेच्या हिताच्या बाजूने जनतेला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो।